ओ भाई साहब, हाँ प्लीज बहना काढत राहुले बाबा 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 काहीच मोस्ट पॉवरफुल काढलाय. राहुल मग करते आता फवारा मारायला. हे तात्या आपल्याला दररोज बघत इथं आल्या. हे तात्या बघ माझ्याकडे बघत आहे सध्या. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन 365 डे हार्ड चॅलेंज इन ब्लॉगिंग. तर मित्रांनो, आज माझा इंट्रो आहे तो आता माझा इंग्लिशमधून, कारण की इंग्लिशमधून मी कमी केला माहिती आहे का, दररोज मराठी 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 मराठी, पण आज मी थोडं डिफरंट केलं, म्हणलं आज इंग्लिशमधून करून. तर मित्रांनो, आजच्याला आपल्या 365 दिवसाचा चॅलेंजपैकी आज आहे आपला 69 व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे संडे. आजचा दिवस थोडा इंटरेस्टिंग आहे, कारण की आज राहुल, मी आणि ओमकार दिवसभर घरीच येतं. जर गेलो आपण तर थोड्या वेळ रानात होतं. कसं आहे माहिती आहे का, आता वाजलेत 12. आज डायरेक्ट मी ब्लॉगिंग केली 12 वाजता सुरू. आणखीन प्रॅक्टिकल बुक मला लिहायला बसायचं आणि प्रॅक्टिकल बुक आपल्याला लिहायची. तर माझी तुम्हाला म्हणलं होतं माझी फिजिक्सची राहिली, कालच्या केमिस्ट्री झाली, आज यायची फिजिक्सची झाली का जवळपास. म्हणजे आपला अभ्यास म्हणजे जे रायटिंग होतं ते रायटिंग तर कम्प्लीट झालं. आता फक्त राहिलं पूर्ण रिव्हिजन. तर एकदा आधी फिजिक्सची प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट करून घेऊन नंतर केमिस्ट्रीची झालेलीची ती झाली कम्प्लीट. मग आपलं संपलं विषय. मग आपलं जेवढा 12 जेवढा अभ्यास होता लिहायचा तेवढं लिहायचं सगळं झालेलं आहे. आता होतं राहिलं रिव्हिजन. त्याचा प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट झाले का मग माझं बरंचसं टेन्शन मोकळं झालं, कारण त्याच्यानंतर मला कोणतंच लिहायला नाही आहे. त्याच्यानंतर फक्त जायचं आणि चेक करून घ्यायचं बास. तर मित्रांनो, हॉल तिकीट काय आपलं आलेलं नाही, आणखी हॉल तिकीट पण येईलच. मला 600 रुपये फाईन पडलेला आहे, कारण की मी स्कॉलरशिपचे फॉर्म भरले होते. त्याच्यामुळे माझ्या चुकीमुळे मला फाईन बसला. 11वी नाही भरला, 12वी नाही भरला. आता भरायचा. आता ताबडतोब काय फॉर्म भरणं होणार नाही, कारण की फॉर्म भरायला प्रोसेस भरपूर लागते. आणि एवढं ताबडतोब आपल्याला पेपर आला 10 तारखेला. आता आज किती तारीख आहे, आज 25, म्हणजे आणखीन 5 आणि ते 10-15 दिवसात आपले पेपर आलेले आहेत मित्रांजवळ. त्याच्यामुळे 15 दिवसात काय फॉर्म भरून होणार आहे. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, जाऊन द्या गेलं 600 रुपये फाईन, आपलं लवकर हॉल तिकीट येईल. त्यानंतर आपण आपले कामाला मोकळे. स्कॉलरशिपचा फॉर्म जरी भरला तरी काही स्कॉलरशिप जास्त येत नाही. 1,000 ते 2,000 येते, कारण की 11वी बऱ्याच जणी भरले पण त्यांना काही स्कॉलरशिप भेटलेली नाही आहे. आणि आपल्याला भेटून मग काय करत, त्याच्यामुळे त्याला पैसे घालायला त्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला सगळं लई मोठी रक्कम लागते मला, कारण 1,500-2,000 रुपये फी लागते. म्हणजे त्याची आता काय फीवाली झाली, आपली इकडे डॉक्युमेंट आणायला झालं. त्याच्यामुळे ना त्यामध्ये आपण त्याला दुर्लक्ष केलं. त्यामुळे 600 रुपये फाईन गेले आपल्या चुकीनुसार. तर बट जाऊन त्या काय कुठून कुठं जात असते. तुम्ही आता घेतो मी लिहायला कोणतं फिजिक्सचं प्रॅक्टिकल बुक. तर मित्रांनो, फायनली आपण आता निघलो पुढं डायरेक्ट राहणार. तुम्हाला नाही म्हणलं त्या किती वेळा राहणार. तर आता आम्ही निघालो फवारा. मी यांना आणलं, तुम्हाला नाही म्हणलं. मी राहुल आणि वापरायला आता फवारा मारायला. आता वाजत 5-6-5:30 झाले असते. आता आम्ही राहणार पुढं डायरेक्ट इकडं सीताफळीच्या बागेत. चला थोड्या पोहोचतो राहणार. जवळ आलं पुढं मागं राहुल मुंजारी मित्रांनो. राहुल मुंजार कुणीच नाही. चला आला जवळ. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो होतो रानात. आपण मागच्या झालं त्यावेळेस इथं गहू किती होता, आता किती वाढला. राहुल मग करते आता फवारा मारायला. हे तात्या आपल्याला दररोज बघत इथं आल्या. हे तात्या बघ माझ्याकडे बघत आहे सध्या. हाय, मी ब्लॉगर आहे, नका टेन्शन घेऊ. तर कसं काय राहुल, कसं काय राहिला आपला प्रवास? माझ्यासाठी 1 नंबर होता, बाकीच नाही माहिती. तरी फवारीच नाही घेतली काढून गाईच. हा, त्याच्यामुळे 1 नंबर होता. कसं काय वाटतं मामा? एकदम ओके. हे गहू एकदम भारी असं गहू वाढला. मला वाटतं तुला सर्व्हिस द्यावा आता. आडकव रावले लई मुंजरे रावले गाईच. तर चला आता घेऊ फवारा आणून आणि जाऊ घरी. 150च्याकडे जातो. पण आंब्याला हिरगा झाले ना. त्याला का ए मग या अरे आवश्यक नाही पडली पडली मी कसं मांडू. पाणी किती घे, पाणी काहीच नाही याच्यात. एवढ्या पाण्यात काय होणार आहे. 8 दिवस 8 दिवस 8 दिवस. इथं काय पेरलं भरून भुईमुग पेरला काय. हां तर काय इथं पेरलाय भुईमुग. माझ्या काल तेवढी एडिटिंग राहिली राहून. होय 12 आला ना भाऊ. फायनली याला 12 आलेला आहे. मागच्या याला 12 नव्हता अजिबात.
आवाज दिला का आपलं काय म्हणले तिकडे बोलले आवाज आहे ना तिकडे बोलले बोलले मित्रांनो फायनली आपलं काम आवरता आलंय ओमकार मावर आलाय फवारा मी राहुल आता कुबी बघायला चल ना चपला चल काही नाही होत. तर राहुल ते लय भारी आले तर आपण आता चेकिंग करून बघू कसं काय नाही पुरी एकदमनी है पोलाद काय काय मिरची आले झुनझुनती सांजेला किती कटाच फिरतो हा कधी कधी हो भाई साहब हा लयच भयानक काढत राहुले बाबा काहीच मोस्ट पॉवरफुल आपल्या रानातली वस्तू ती वस्तू मी फर्स्ट टाइम खूपच एवढ्या छोट्याशा बागेत आलोय बघू शकता 23 खूप इथं इकडे फ्लावर आहे ना दोन नाही वगैरे काही नाही बरं का सांगतो लय भारी भारी जरा असं तरी मोठा नेवात हा हे बा बमकरी मारायला आता एवढ्यात चल रे फवारा चलायचं उरलेलं मार ना बरं उरलं मग घरी नाही का आपल्याला तुझ्या तोंडात मारे हा तुम्ही तर चला थोड्याच दिवस आपण कुठं घरी डायरेक्ट तर गाईज आता वाले संध्याकाळचे 11 मी नाम करायला होतं बाहेर शेकण्याचा आनंद घेण्यासाठी 2 दिवस झालं थंडी भरपूर वाढलेली आहे आता मस्त घेऊ शेकण्याचा आनंद थोड्या दिवस घरात दुसरं आपल्या सिंहासनावर फिजिक्सची वही कंप्लीट करीत फिजिक्सची वही राहिलेली आहे तर थोड्या वेळ जागू तर फिजिक्सची वही कंप्लीट करू तर म्हणून चेक करू तर कसं काय वाटतं मग संध्याकाळी शेकण्याला एकदम निवांत एकदम कम्फर्टेबल फील वाटतं हां कम्फर्टेबल फील वाटतं कम्फर्टेबल फील वाटतं मित्रांनो एकदम हां काय गाईज तर मित्रांनो शिकून झालं आहे म्हणलं आता घरात जावं तर मित्रांनो घरात जाण्याआधी मी माझा व्हिडिओ आजचा एंड करतो कारण की माहिती आहे का कारण डबल घरात जायचं डबल येऊन डबल बाहेर यायचं डबल व्हिडिओ एंड करायचा मग 12 वाजता आता आवाजलं तर 11 मग 1 तास तर लागून होईल यायला मग 12 वाजता त्यापेक्षा ना डायरेक्ट मी आता मी काय करतो व्हिडिओ एंड करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सांगा व्हिडिओमध्ये बघून तो आपला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आजचा व्हिडिओ सगळा आपला म्हणजे फार म्हणजे याच्यावर होता शेतीवर होता कारण आज मी रानात गेलतो तिकडे दाखवलं सगळं आज दुसरीकडलं काही जास्त नव्हतं मित्रांनो उद्याचा आहे 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे म्हणजे आपल्या भारतातला 26 जानेवारी हा माझा ब्लॉगिंगमधला पहिला 26 जानेवारी आहे तर मित्रांनो सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये रिपब्लिक डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा उद्याला मी देणारच आहे तरी पण सध्या मी ॲडव्हान्समध्ये देतो तर मित्रांनो सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ ब्लॉगमध्ये ह्याच कॉमेंटमध्ये चला बाय बाय म्हणतो लवकर पण उठायचं आपल्याला